मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. शिवसेनेच्या संदर्भातील सगळ्यात मोठी घडामोड आता उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधातील उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाने मात्र महाराष्ट्रावर सगळ्यात मोठी खळबळ. जाणून घेऊया महत्वाची बातमी. राज्याच्या राजकारणावरती आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. ठाकरेंच्या या निर्णयाने मात्र शिवसैनिक देखील आनंदित. मुंबईत काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे अतिशय मोठ्या घडामोडी. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा बडा खासदार काल फोडला आणि आज त्या खासदाराचा शिवसेना शिंदेगडात जाहीर प्रवेश होतोय. उन्मेष पाटील यांनी आता शिंदेगडामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या असंख्य हजारो कार्यकर्त्यांसह शिंदेगडात प्रवेश केला असता तरी देखील जळगाव मधून मित्रांनो सामान्य शिवसैनिक यांनी मात्र उन्मेष पाटील यांच्या विरोधात संताप व्यक्त केलाय. जेव्हा ठाकरेंची गरज पडली होती तेव्हा ठाकरेंच्या बाजूने तुम्ही उभे राहिले, तुमच्या पाठीमागे आम्ही असंख्य शिवसैनिक उभे राहिलो. मात्र आता ठाकरेंची गरज संपली तर आपण लगेच पक्ष बदलला. आपल्याला आगामी काळामध्ये शिवसैनिक आपली जागा दाखवून देईल असा थेट इशारा सामान्य शिवसैनिकांनी उन्मेष पाटील माजी खासदार यांना दिलाय. त्यानंतर मित्रांनो आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला सगळ्यात मोठा निर्णय घेण्याचं जाहीर केलंय. या निर्णयाच्या पाठीमाग शिवसैनिकांचा सगळ्यात मोठा हात असल्याची देखील सगळ्यात मोठी बातमी आहे. मित्रांनो, शिवसेना वाढली, शिवसेना रुळली आणि मुंबईमध्ये शिवसेनेचं हे भलं मोठं यश आज आपल्याला पाहायला मिळालं. सत्ता जरी मुंबईत आली नसती तरी देखील मुंबईमध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी भाजपला घाम बोललाय, शिंदेगड तर उद्धव ठाकरेंच्या सहवासात चर्चेमध्ये कुठेच नव्हता आणि सत्तेत तर कुठेच नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपची ज्या प्रकारे पंचायत करून टाकली. आता मात्र मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा हा निर्णय मात्र अतिशय बलाढ्य स्वरूपाचा समजला जात आहे. आपल्या बड्या नेत्यांनी, मोठ्या आमदार खासदारांनी, मंत्र्यांनी साथ सोडली. हे ठाकरेंना अतिशय मोठं दुःख झालं होतं. उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर या नेत्यांनी शिंदेकडे जाऊन मंत्रीपद मिळवली, आमदारकी मिळवली, खासदारकी मिळवली आणि ते नेते मोठे झाले. मात्र त्यांना मोठे करणारे सामान्य शिवसैनिक मात्र जसेच्या तसे मैदानामध्ये आजही ठाकरेंच्या पाठीमागे हिमतीने उभे आहेत. मित्रांनो, या पाठीमागे सगळ्यात मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरेंनी घेतलेला आजचा सगळ्यात मोठा निर्णय. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रावर आता शिवसेनेची पुनर्बांधणी सुरुवात होते. या पुनर्बांधणीमध्ये उद्धव ठाकरेंनी आपला बडा निर्णय, मोठा निर्णय, ऐतिहासिक निर्णय घेण्यास सुरुवात केल्यानंतर लगेचच सामान्य शिवसैनिक मात्र आता प्रचंड आनंदी झालाय. मित्रांनो, ज्या शिवसैनिकांच्या बळावरती ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवलं, ठाकरेंनी सत्ता मिळवली, महाराष्ट्र काबीज केला, त्या आता सामान्य शिवसैनिकांना मोठं करण्याची वेळ आल्याचं शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितलंय. आता जिल्हा प्रमुखांपासून ते शाखा प्रमुखांपर्यंत राज्यातील सगळीच जिल्ह्यातील पद वाटप सुरू असताना सामान्य आणि कडवट शिवसैनिकांना पद देण्याचा सगळ्यात मोठा निर्णय ठाकरेंनी घेतलाय. मग त्याची जात पात न बघता, त्याची संपत्ती न बघता, त्याच्याकडचा पैसा न बघता ज्या सामान्य शिवसैनिकांनी आतापर्यंत शिवसेनेसाठी आपलं सगळं आयुष्य वेचलं, अशा सामान्य शिवसैनिकांना मात्र ठाकरेंनी इथून पुढे जवळ करण्याचा प्लॅन केला आणि त्याच सगळ्या नेत्यांना, त्या सामान्य कडवट शिवसैनिकांना पदांची खैरात देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतलाय. कारण की नेते सोडून गेलेत, आमदार सोडून गेलेत, सगळे खासदार सोडून गेलेत, मात्र सामान्य शिवसैनिक सगळं झाल्यानंतर देखील ठाकरेंना तो सोडू शकला नाही. आज तागायत त्याने ठाकरेंना सोडलेलं नाही. त्यामुळे अशा ठाकरेंच्या निष्ठावान शिवसैनिकांनाच पुढे घेऊन जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, तालुका समन्वयक, तसेच विभागाध्यक्ष, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख ही सगळी पदं सामान्य शिवसैनिकांच्या घरात गेली पाहिजे असे ठाकरेंनी थेट आदेशच काढल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा हा निर्णय मात्र चर्चेचा विषय ठरतोय आणि ही चर्चा मात्र गल्लीपासून ते मुंबईपर्यंत थेट सुरू झाली असून सामान्य शिवसैनिकांना न्याय मिळतोय एवढी भावना शिवसैनिकांमध्ये तयार झाल्याची बात आता घराघरामध्ये सुरू झाली. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जे नेते गेलेत त्यांना मात्र आता परतीचं जरी भेट असलं तर देखील शिवसैनिकांच्या हाताखाली काम करावं लागेल. शिवसैनिक जे सांगतील
त्यांचंच त्यांना ऐकावं लागेल, ही देखील तेवढीच महत्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचते. म्हणून मित्रांनो, ठाकरेंचा हा निर्णय आता मात्र सगळ्यांनाच लागू होतोय, हे मात्र नक्की. धन्यवाद.